पैठण शहरात गॅसचा तुटवडा जाणवत असून शहरातील इंडियन गॅस केंद्रावर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे दिसून येत आहे। नागरिक तासनतास रांगेत उभे राहून गॅससाठी धडपडत असताना पैठण तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे गॅसधारकांमध्ये बोलले जात आहे। इतकेच नव्हे तर संबंधित पुरवठा विभागाच्या अर्थपूर्ण संबंधात गॅसचा काळा बाजार केला जात असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता संभाजी नरसिंगराव गावाने यांनी केला आहे। याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे। शहरातील इंडियन गॅसच्या संत एकनाथ गॅस एजन्सीसमोर गेल्या काही दिवसापासून गॅस सिलेंडरसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले। दरम्यान शहरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेलधारकांचे व्यवसाय संकटात सापडले असून गॅस अभावी अनेक व्यापार दुकाने बंद पडली आहेत। पैठणच्या गॅस एजन्सीचे तब्बल 22,000 गॅस ग्राहक असून मोठ्या प्रमाणात गॅस बुकिंग करून सुद्धा गॅसधारकांना गॅसची टाकी मिळत नसल्याने नागरिक आणि व्यापारी अडचणीत सापडले आहेत। याबाबत पैठण तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे। संबंधित पुरवठा विभागाच्या नाकर्तेपणामुळे शहरात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे। इतके असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता संभाजी नरसिंगराव गावाने यांनी पैठण तहसील कार्यालयाच्या संगनमताने गॅसचा काळा बाजार केला जात असल्याचा आरोप केला आहे। गॅस ग्राहकांनी गॅस नोंदीचा OTP दिला जातो मात्र सिलेंडर नाही असेही ते यावेळी म्हणाले। पैठण शहरात गॅसचा तुटवडा होत असल्याने असंख्य नागरिक संकटात सापडले असून संबंधित पैठण तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार व तसेच अधिकारी यांना तक्रार सादर करून सुद्धा कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। या सर्व प्रकाराबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणीही संभाजी गावाने यांनी केली। आपलं नाव काय? संभाजी नरसिंहराव गावाने। बरं, आपण राहायला कुठं आहात? माधवनगर पैठण चितलांचे शेजारी। बरं, तर आपण गॅसच्या संदर्भात संत एकनाथ गॅस एजन्सीची पैठण शहरात आहे, तिथं गेल्यानंतर आपल्याला गॅस मिळाला का? मी बुकिंग केलेली आहे कितीला 11/2/2022ला। त्याच्यानंतर त्यांनी मला डिस्पॅच डिलिव्हरी दाखवली 12/2 काय 3:27 इनव्हॉइस नंबर आहे त्याचा काय DAC नंबर 404930 आणि इनव्हॉइस नंबर आहे 5। म्हणजे आपण बुकिंग केल्यानंतर किती दिवस झाले? मला बुकिंग केलेले आहे मी 14/2ला। तेव्हा होम डिलेवरी चालू होती। होम डिलेवरीमध्ये पांगरे नावाची व्यक्ती ती गॅस घेऊन येत असती। ते म्हणले होते तुमचा गॅस येईल, आज येईल, उद्या येईल, परवा येईल। आता किती दिवस झाले आपल्याला गॅस मिळाला नाही? मी 16/3ला त्यांच्याकडे गेलो। अरे म्हणलं असं करताय? ते म्हणले होम डिलेवरी बंद झाली। मला तवा चालू होती त्या टायमाला मला काय मिळालं? ते म्हणले नीट मेसेज वाचा, तुमचं गॅस मिळाला। त्यांनी OTP टाकली, गॅसचा काळा बाजार केलेला आहे मला गॅस मिळालेला नाही। या संदर्भात पैठण शहरातील जे तहसील कार्यालय पुरवठा अधिकारी जे आहेत तर त्या संदर्भात त्यांच्याकडे तुम्ही तक्रार केली का? पुरवठा अधिकारी बौरे यांना तहसीलमध्ये जाऊन फोन केला। ते म्हणले मी बाहेरगावी आहे, काय तुम्ही कंप्लेंट द्या। कंप्लेंट दिली, त्याच्यानंतर त्यांना फोन केला। फोन केल्यानंतर मी म्हणलं मी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे जाणार आहे, मला 2 दिवसात गॅस द्या माझा। तरी म्हणजे एकंदरीत पैठण शहरामध्ये गॅसचा तुटवडा आहे। याच्यावरून असं लक्षात येतं की ग्राहकांना गॅस न देता फक्त OTP दिली जात आहे आणि याच्यामध्ये गॅस पुरवठा केला जात नाही। बरं, याबद्दल आणखी तुम्हाला काय म्हणायचं आहे? याबद्दल अनेक लोकांना आलो, त्याच्यामध्ये पेपरमध्ये सुद्धा बातम्या आल्या। प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही। डायरेक्ट सिलेंडरचा काळा बाजार केलेला आहे असे OTP वाले माझ्यासारखे असंख्य ग्राहक सापडतील। बरं, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अधिकारी आणि गॅस एजन्सी। बरं, ही माझी तळतळीची विनंती आहे। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। धन्यवाद साहेब।